नमस्कार, मी विलास बडे। संध्याकाळचे 7 वाजलेत। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच आज झालेल्या मतदानाची। देशात आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं। राज्यात सर्वात कमी मतदान पुण्यात झालंय तर सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झालंय। पुण्यात फक्त 44.45% इतकं मतदान 5 वाजेपर्यंत झालं, तर कोल्हापुरात 5 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आहे ती 65.76% इतकं आहे। आणि 6 वाजेपर्यंतची आकडेवारी जेव्हा आपल्या हाती येईल तेव्हा ही आकडेवारी कोल्हापुरातली 70%च्या पुढे जाण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। एरवी सगळ्या बाबतीत पुढे असणारे पुणेकर मतदानात मागे कसे काय पडले असा प्रश्न अवघ्या राज्याला पडलाय। दरम्यान या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत कोल्हापूरहून थेट संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संदीप, 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा कोल्हापूरकरांनी बाजी मारली होती, 70%चा आकडा ओलांडला होता। यावेळी सुद्धा तो आकडा ओलांडताय असं दिसतंय कोल्हापूर। काय आज दिवसभर दिसलं सगळ्या बूथवर? कोल्हापूरकरांच्या मनात नेमकं काय काय ठरवलंय? नक्कीच कोल्हापूरला जगात भारी म्हणून विलास एकतर ओळखलं जातं आणि कोल्हापूरकरांनी आज बाजी मारलेली आहे असं म्हणता येईल। मतदानाच्या टक्केवारीमध्ये हैदराबाद सारख्या शहरामध्ये 40% मतदान होतं, पुण्यासारख्या शहरात 42% मतदान होतं। कोल्हापूरमध्ये 2014 साली 74% मतदान झालं होतं आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील 72% मतदान झालं होतं। त्यामुळे आताची जी आपण आकडेवारी प्रेक्षकांना सांगितली विलास, ती 5 वाजेपर्यंतची होती। पुढच्या 1 तासात उन्हाचा तडाखा पूर्णपणे कमी झालेला आहे। त्यामुळे 6 वाजेपर्यंत नक्कीच ही 70च्या वर नक्कीच जाणार आहे। याचा फायदा तोटा कोणाला होईल ही जरी वेगळी राजकीय गणितं असली तरी आज उत्स्फूर्तपणे कोल्हापूरकर मतदानाच्या केंद्रांवर पाहायला मिळाले। सकाळपासून अगदी रांगा लागल्या होत्या। ज्यावेळेला आज मी सकाळी कोल्हापूर शहरातल्या एका मतदान केंद्रावर गेलो होतो विलास, 6:40 गेलो होतो, त्या वेळेला देखील तिथं 7 ते 8 मतदार येऊन थांबले होते। टायमिंग होतं 7 नंतर मतदान प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र काही जण मॉर्निंग वॉक करतच थेट मतदान केंद्रांवर आले होते। आजचा जर दिवस बघितला, कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली तिन्ही मतदारसंघांमध्ये बऱ्याच वेळा ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेक मतदारांची नावच नव्हती मतदार यादीमध्ये, त्यामुळे अनेक वेळा घोळ पाहायला मिळाला। मात्र शांततेमध्ये मतदारांनी संयम पाळत आजचं मतदान केलेलं आहे। कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे दुरंगी लढत आहे, हातकणंगलेमध्ये दुरंगी लढत आहे आणि सांगलीमध्ये तिरंगी लढत आहे। कुणाच्या पारड्यात कोण नेमकं खासदार असेल हे तर आपल्याला 23 तारखेला समजणारच आहे। मात्र आज उत्स्फूर्तपणे म्हणजे तरुणींनी देखील मतदान केलं, वयोवृद्ध नागरिकांनी देखील मतदान केलं आणि महत्त्वाचं म्हणजे आज पळवापळवी मतदारांची विलास झाली नाही। बऱ्याच राजकीय पक्षांकडून खरं तर हे होतं, मात्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळी राजकीय गणितं जी आहेत ती कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगली मतदारसंघामध्ये बांधली गेली आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी कधी दुश्मनी असलेल्या आघाड्या एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे हा मतदानाचा टक्का जो आहे तो नक्कीच फायदेशीर आहे उमेदवारांसाठी असं म्हणता येईल। नक्कीच कोल्हापूरकरांनी तरी आज मतदानातून दाखवून दिले की आम्ही लय भारी आहोत आणि आमचा नाद खुळा असतो। पण सांगलीमध्ये विशेषतः मला अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय, दुष्काळ आहे, दुष्काळी पट्टा मोठ्या प्रमाणात सांगलीत आहे, मतदानावर त्याचा परिणाम होईल असं सांगितलं जात होतं, तसं काही जाणवलं? कारण स्थलांतर तिथे मोठ्या प्रमाणात आहे। नक्कीच जाणवलं विलास। महत्वाची गोष्ट म्हणजे शिराळ आणि जो इस्लामपूर हे जे 2 मतदारसंघ आहेत हे हातकणंगल्यामध्ये येतात सांगलीतले, मात्र उर्वरित जे मतदारसंघ आहेत ते सांगलीमध्ये येतात। जत, आटपाडी ह्या भागात काही प्रमाणामध्ये मतदानाची टक्केवारी कमी बघायला मिळाली, मात्र सांगली, मिरज, कुपवाड या शहरी भागामध्ये मात्र मोठ्या संख्येनं मतदार बाहेर पडले होते। आपल्याला माहित आहे तिथं दलित मतदार देखील मोठ्या संख्येने आहेत, मुस्लिम समाजातले मतदार देखील मोठ्या संख्येने आहेत। त्या सगळ्या मतदारांनी आज मतदान केलं। जत, आटपाडी जर सोडलं तर तासगावमध्ये चांगल्या पद्धतीने मतदान झालं आहे, विटा, पलूस या भागामध्ये देखील मतदान झालं आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे तिरंगी लढत असल्यामुळे तिन्हीकडचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने आज मतदानाला बाहेर पडले होते। तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे मात्र विलास आपल्याला 23 तारखेला समजणार आहे। नक्कीच, खरं तर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा सगळा पट्टा आहे, या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये काटेकी लढत आहे प्रत्येक मतदारसंघात आणि आज हे चित्र दिसलं, हे तुम्ही सांगितलं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या तब्बल 117 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडलं। अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, अरुण जेटली यांनी मतदान केलं, तर गांधीनगरच्या शहापूर इथं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मतदानाचा हक्क बजावला। कारण आज गुजरातमधल्या जवळपास सगळ्या लोकसभा मतदारसंघात एकाच वेळी मतदान होत आहे। तिकडे गुजरातमध्ये काँग्रेस नेते
हार्दिक पटेल, केरळमध्ये शशी थरूर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्वसामान्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमदाबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावण्याआधी पंतप्रधानांनी आईचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर जीपमधून ते अहमदाबादच्या मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी मतदान केंद्रावर अमित शहा उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी अमित शहा यांच्या नातीला जवळ घेतलं. त्याचवेळी त्यांनी मतदारांना मतदानाचं आवाहन केलं. इस लोकतंत्र के पर्व में अभी जहां जहां मतदान बाकी है, पूरे उमंग, उत्साह और एक उत्सव के रूप में सब मतदान करें. मतदान किसको करे, किसको न करे, भारत का मतदाता जितना समझदार है, नीर क्षीर का विवेक जानता है. नए मतदाताओं को मैं विशेष आग्रह करूंगा कि वे 100% मतदान का संकल्प करें और मतदान करें. तिसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गजांनी सकाळी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. बारामतीत अजित पवारांनी सहकुटुंब मतदान केलं. सुप्रिया सुळेंनी सुद्धा आज मतदान केलं. जळगावमध्ये गुलाबराव देवकर, जालन्यात रावसाहेब दानवे, शिर्डीत सुजय विखे पाटील आणि औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांनी मतदान केलं. दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील हे दोन दिग्गज आमने सामने आहेत. दोघांनी मतदान केलं. कोल्हापुरात धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर बारामतीत सुप्रिया सुळे यांना आव्हान देणाऱ्या भाजपच्या कांचन कुल, तर सांगलीमध्ये विशाल पाटील आणि अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा मतदान केलं. राज्यात महत्त्वाच्या नेते मंडळींसोबतच सेलिब्रिटींनीही आज बाहेर आले, ते घराबाहेर आले, त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात तुला पाहते रे फेम ईशा निमकर म्हणजेच गौरी दातार, अभिनेते अमोल पालेकर यांनी मतदान केलं. तर दुसरीकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही वयाच्या 96व्या वर्षी आपला मतदानाचा अधिकार बजावला. रुपेरी पडद्यावर खलनायकाला एका फटक्यात जमिनीवर लोळवणारा धडाकेबाज अभिनेता सनी देओल आता राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहे. त्यानं आज भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून त्याला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अभिनेता सनी देओलच्या हातात कमळ. गुरदासपूरमधून सनी लढवणार निवडणूक. भाजपत आणखी एक सेलिब्रिटी उमेदवार. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सनी देओलनं भाजपचं कमळ हाती घेतलंय. गोयल जी से मेरा आग्रह है कि सनी देओल जी का स्वागत करें पार्टी में. सनीच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला 2.5 किलोच्या हाताचं बळ मिळणार आहे. आग्रह है कि वो भी आज मैं यहाँ मोदी जी के साथ जुड़ने आया हूँ. उन्होंने देश के लिए बहुत कुछ किया है और मैं चाहता हूँ कि अगले 5 साल भी वही रहें. और मैं जिस तरह से भी इस परिवार से जुड़कर जो मैं कर सकता हूँ वो ज़रूर करूँगा, दिल से करूँगा. बातें नहीं मैं बताऊँगा, ना मैं कुछ बोल सकता हूँ, लेकिन हर वक्त काम करके दिखाऊँगा. सनीच्या भाजप प्रवेशानंतर आता त्याच्या उमेदवारीच्या चर्चेलाही उधाण आलंय. खरे तर 3 दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भेट घेतल्यापासून त्याच्या भाजप प्रवेशाविषयी कयास बांधले जात होते. आता भाजपत अधिकृत प्रवेश करून सगळ्या चर्चांना विराम दिला गेला असला तरी त्याच्या पंजाबमधील उमेदवारीविषयी मात्र अजूनही कयास बांधले जात आहेत. खरे तर याआधी सनीला अमृतसरमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता होती. मात्र गुरदासपूरच्या जागेसाठी आता त्याचा विचार केला जात असल्याचं भाजपच्या सूत्रांकडून समजतंय. पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल यांची युती असून भाजप तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं रविवारी अमृतसरच्या उमेदवाराची घोषणा केली असली तरी होशियारपूर आणि गुरदासपूर या 2 जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा अजून बाकी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूरमधून अभिनेता विनोद खन्ना भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. 1998, 1999 आणि 2004 अशी 3 टर्म विनोद खन्नांनी गुरदासपूरमधून भाजपला विजय मिळवून दिलाय.
2009 मध्ये मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र 2014च्या मोदी लाटेत विनोद खन्ना पुन्हा एकदा विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर भाजपकडून या जागेसाठी उमेदवाराचा शोध सुरू होता. आता सनीच्या प्रवेशामुळे त्याला या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सनी देओलसाठी राजकारण तसं नवीन नाही. त्याचे पिता धर्मेंद्र यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. तसंच त्याची सावत्राई अभिनेत्री हेमा मालिनी मथुरामधून निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा नशीब आजमावतायत. आता सनीला उमेदवारी मिळाल्यास भाजपच्या यादीत आणखी एका सेलिब्रिटीची भर पडणार आहे. तो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. 2.5 किलो का हात भाजपला किती साथ देतो हे बघणं महत्त्वाचं आहे. वळ्यात पुढच्या बातमीकडे. मतदान केल्यावर एका मिसळीवर दुसरी मिसळ फ्री मिळत असेल तर मग काय, ग्राहकांच्या उड्याच पडणार. दुकानदारानं तशी जाहिरात केली आणि उदंड प्रतिसादही मिळाला. मतदारांनी मतदान केल्यानंतर मिसळ खाण्यासाठी गर्दी केली. बोटावर शाई आणि मग मिसळची घाई असं चित्र पुण्यात पाहायला मिळालं. पुणे तिथे काय उणे याचा प्रत्यय मिसळ खाण्यासाठी झालेली ही गर्दी बघून येतोय. या हॉटेलमध्ये बसायलाही जागा नाहीये. मतदान केल्याचं दाखवा आणि एका मिसळवर एक मिसळ फ्री घ्या अशी ऑफरच हॉटेलने दिली आहे. या फ्री मिसळीची बातमी शहरात मिसळीचा दरवळ पसरावा तशी पसरली. मतदानासाठी रांगा लावलेल्या मतदारांनी नंतर मिसळीकडे लगबगीने धाव घेतली. या धामधुमीतही मतदारांनी जाहिरात झालेलं हे हॉटेल शोधून काढलं. मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट केली आणि त्यानंतर मिसळवर ताव मारून चवही बळकट केली. बोटांवरची शाईची निशाणी दाखवत मतदारांनी खमंग मिसळीचा आस्वाद घेतला. त्यामुळे कडक मिसळमधली ही लज्जतदार आणि झटका देणारी ऑफर सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. आणि यांची जाहिरात वाचली. आम्ही केव्हाचे 15-20 मिनिटं झालं फिरतोय आणि शोधून काढलं. शेवटी मिळालं. हो मिळालं. आता खाऊन बघू. आम्ही कधी बाहेरचं मी खाल्लेलं नाही. आज पहिल्यांदा मी खाणार. आवडलं तर परत येणार. हो हो मतदान करणार. कसा आहे उत्साह? एकंदरीत उत्साह चांगला आहे. इथली मिसळी चांगली आहे. मिसळी चांगली आहे. कडक काय छान आहे. पाहिजे तशीच मिसळ. कडक मिसळवर ताव मारण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यामुळे हॉटेलमध्ये बसायलाही जागा पुरत नव्हती. मग एकावर एक फ्री मिसळचा लाभ घेणाऱ्यांसाठी खास पार्सलचीही सोय करण्यात आली. कोथरूडमध्ये मतदानाची आकडेवारी वाढावी हा हेतू या ऑफर मागे होता. हॉटेलमधली गर्दी बघता मतदानाची टक्केवारी वाढणार यात काही शंका नाही. चांगला आहे. म्हणजे लोक मतदान करून येत आहेत आणि प्रत्येकाने मतदान करून दुसराही त्याच्याबरोबर मतदान करून येऊन असे ते ऑफरचा लाभ घेत आहेत. पार्सली नेतात लोक. हो पार्सली नेत आहेत. कारण की बसायला गर्दी नसल्यामुळे मग ते पार्सलचं आम्ही ऑप्शन सकाळी ओपन नव्हतं पण आता बसायला जागा नसल्यामुळे ते पार्सलचे ऑप्शन आम्ही ओपन केलेले आहे. पुण्यातल्या मतदानासाठीचा हा खमंग पायंडा निश्चितच स्वागतार्ह आहे. इतर शहरांमध्ये सुद्धा अशी ऑफर सुरू झाली तर तिथेही ग्राहक असाच प्रतिसाद देतील यात शंका नाही. अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे. जिवंत मतदारांना मृत दाखवण्याची धक्कादायक घटना मलकापूरमध्ये घडली आहे. त्यामुळे चिडलेल्या मतदारांनी प्रशासनाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. ज्या जिवंत मतदारांना मृत दाखवण्यात आलं होतं त्यांची जिवंतपणीच अंत्ययात्रा काढण्यात आली. मलकापूरमध्ये सुमारे 50 जिवंत मतदारांना मृत दाखवण्यात आलं. त्यामुळे चिडलेल्या मतदारांनी निवडणूक अधिकारी कार्यालयावर अंत्ययात्रा नेली. ज्या बूथमधल्या जिवंत मतदारांना मृत दाखवण्यात आलं तिथं पुनर्मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. तर अंत्ययात्रा काढणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जिवंत असूनही मतदानाचा हक्क मिळाला नाही पण तुरुंगवास घडला अशी काहीशी विचित्र परिस्थिती मलकापूरमध्ये पाहायला मिळाली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. चौकीदार चोर है हे वाक्य त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्यानं त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. राफेल घोटाळ्याची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर असल्याचं खुद्द कोर्टानं मान्य केल्याचं म्हटलं. त्यामुळे संतप्त भाजपनं त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. दरम्यान राफेलची फेरविचार याचिका आणि कोर्टाच्या अवमान याचिकेवर 30 एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार आहे. ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले.
राजधानी कोलंबो कॅन्डीसह अनेक शहरात 8 बॉम्बस्फोट घडवण्यात आले. तब्बल 300 जणांचा बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील एका मानवी बॉम्बचा व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती लागलाय. मानवी बॉम्बस्फोटाचा हा व्हिडिओ जगभरात व्हायरल होतोय. चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी पाठीवर बॉम्ब लोड करून एक दहशतवादी चर्चमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर काही क्षणात जोरदार स्फोट होतो. ही सगळी दृश्य तिथे लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना आयसिसनं स्वीकारली आहे. अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आयसिसनं हल्ल्याची कबुली दिली आहे. दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा सातत्याने वाढतोय. साखळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 300 वर पोहोचलाय. रविवारी ईस्टरच्या दिवशी देशात 8 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 10 भारतीयांचा तर 45 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेचं विशेष सत्र बोलवण्यात आलंय. श्रीलंकेच्या सरकारकडून या हल्ल्यासाठी श्रीलंकन मुस्लिम ग्रुप नॅशनल तौहीद जमातला जबाबदार ठरवण्यात आले. आणि यानंतर बातमी बघणार आहोत. इतर काही महत्त्वाच्या एक खास कार्यक्रम ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.